नमस्कार. बरेच दिवसांनी आपण भेटतो विद्यार्थ्यांना. तुमच्या सगळ्यांचं हे जे नवीन शैक्षणिक सत्र आहे ते सुरू झालेलं आहे. यंदा 2026-27 हे जे शैक्षणिक सत्र आहे थोडं हे सत्र सुरू व्हायला विलंब झाला, पण 10वीचा जो सिलेबस आहे तो मात्र रेग्युलरली दरवर्षी ज्याप्रमाणे पुढे जातो त्याप्रमाणेच तो पुढे जातो आहे. तर आज आपण क्लास 10चा स्टेट बोर्डचा सायन्स 1 याचा आपण एक लेसन बघतोय, सेकंड वाला, दॅट इज केमिकल रिएक्शन्स अँड इक्वेशन्स. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सायन्स हे टोटली 3 पार्ट्स मध्ये डिवाइड होतं, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. हे मी मागच्या पण तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की फिजिक्स कम्प्लिटली सायन्स 1 मध्ये असतं आणि केमिस्ट्रीचा अर्धा पोर्शन हा सायन्स 1 मध्ये असतो आणि बायोलॉजी हे कम्प्लिटली सायन्स 2 मध्ये असतं आणि मग केमिस्ट्रीचा जो शिल्लक असलेला अर्धा पोर्शन जो आहे तो सायन्स 2 मध्ये असतो. तर तुम्हाला याच्यामध्ये पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट, त्यानंतर केमिकल रिएक्शन्स अँड इक्वेशन्स यासारखे केमिस्ट्रीचे काही लेसन्स तुम्हाला दिलेले आहेत. त्यापैकी केमिकल रिएक्शन्स आणि इक्वेशन हा अत्यंत महत्वाचा लेसन आहे. केमिस्ट्री कारण आपण जेव्हा म्हणतो केमिस्ट्री तेव्हा केमिस्ट्रीमध्ये केमिकल्स आणि केमिकल्सचा अभ्यास, त्याच्या ज्या काही रिएक्शन्स आहे याबद्दलचा स्टडी त्याच्यामध्ये असावा असा आपला एक म्हणजे असा आपण विचार करत असतो आणि ते बरोबरच आहे, योग्य आहे, नावाप्रमाणे बिलकुल की केमिस्ट्री. सो येस, केमिस्ट्रीमध्ये केमिकल्सचा स्टडी आपल्याला करायचा आहे. हा जो केमिकलचा स्टडी आहे या केमिकलचा स्टडी करण्यासाठी, या केमिकल रिएक्शन समजण्यासाठी हा जो लेसन आहे हा अत्यंत महत्वाचा आहे. तुम्ही चॅप्टरचं नाव बघितलं असेल, केमिकल रिएक्शन्स अँड इक्वेशन, की केमिकल रिएक्शन्स कशा होतात, कुठल्या प्रकारचे असतात आणि त्याला आपण इक्वेशन वाईज कसं रिप्रेझेंट करतो. एक थोडं मनामध्ये हा गोंधळ होऊ शकतो की हे तर मॅथ्स नाही, मग इक्वेशन्स याच्यामध्ये काय, कारण आपण इक्वेशन्स हे शिकतो मॅथमॅटिक्समध्ये, गणित या विषयामध्ये. पण येस, केमिस्ट्रीमध्ये सुद्धा इक्वेशन्स आहेत आणि ते जे इक्वेशन्स आहेत ते केमिकल इक्वेशन्स आहेत. ते काय आहे, केमिकल रिएक्शन्स काय आहे हे आपण बघणार आहोत. तर सगळ्यात पहिले केमिकल रिएक्शन. आपण केमिकल रिएक्शन कशाला म्हणतो? साध्या गोष्टी बघा. बरेच वेळा आपण असं म्हणतो की मला कुठल्या औषधीची रिएक्शन झालेली आहे, त्याच्यामुळे माझ्या हातावरती किंवा चेहऱ्यावरती पुरळ आलेला आहे. अशा बऱ्याच वेळा आपण अशा गोष्टी ऐकत असतो. म्हणजे बऱ्याचदा रिएक्शन हा शब्द जो आहे तो आपण युज करत असतो. आपण फिजिक्समध्ये पण रिएक्शन बघितलेलं आहे. थर्ड लॉ ऑफ मोशन मध्ये, टू अपोजिट ऍक्शन देर इज इक्वल अँड अपोजिट रिएक्शन. आता ती रिएक्शन तिथे वेगळी, मी काही ऍक्ट करतो आहे त्यावरती मला तुमची जी प्रतिक्रिया मिळते आहे ती रिएक्शन वेगळी, आणि आता आपण इथे जी शिकतो आहे ही केमिकल रिएक्शन वेगळी. तर ही केमिकल रिएक्शन म्हणजे काय? तर केमिकल रिएक्शन जाणून घेण्यासाठी 2 गोष्टी सगळ्यात महत्वाच्या आहेत. त्या म्हणजे एक तर फिजिकल चेंज आणि केमिकल चेंज. 2 प्रकारचे चेंज असतात. पहिला जो असतो तो असतो फिजिकल चेंज आणि दुसरा जो असतो तो असतो केमिकल चेंज. आता हा फिजिकल चेंज आणि केमिकल चेंज याच्यामध्ये नेमका फरक काय? सगळ्यात पहिलं म्हणजे फिजिकल चेंज जो असतो हा असतो टेम्पररी आणि केमिकल चेंज जो आहे तो असतो परमनंट. म्हणजे यामध्ये केमिकल चेंज जो होतो आहे हा परमनंट आहे आणि परमनंट असल्यामुळे यामध्ये जे काही तयार होतं ते कम्प्लिटली फायनली ते असतं. म्हणजे यापासून ज्यांच्यापासून तो चेंज झालेला आहे त्याला आपण ओरिजिनल मध्ये स्टेट मध्ये आणता येत नाही. पण टेम्पररी चेंज मात्र असा चेंज की जो आपण परत त्याच्या ओरिजिनल स्टेटला आणू शकतो. तर असे हे 2 प्रकारचे चेंजेस असतात. आता उदाहरण जर द्यायचं झालं, एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर बघा की आपण बाजारातून भाजी आणली. फॉर एक्झाम्पल आपण टोमॅटो विकत घेतले आणि हे जे टोमॅटोज आहेत हे आपण फ्रीज मध्ये न ठेवता हे बाहेरच आपण ठेवले. हे बाहेर ठेवले, आपण संडेला सपोज भाजी आणली असेल तर मंडेला ते चांगले राहतील बाहेर ठेवल्यावरती, मे बी ट्युजडेला चांगले राहतील, वेनसडेला चांगले राहतील, पण हळूहळू मग ते खराब व्हायला सुरुवात होईल. बरोबर? ते खराब व्हायला सुरुवात झाली की त्यानंतर परत त्याला आपण त्याच्या ओरिजिनल स्टेटला आणू शकतो का? नाही. म्हणजे ते जे फ्रूट आहे, टमाटर जो आहे ते खराब एकदा व्हायला लागलं की तो जो चेंज आहे तो आपण परत त्याला आपण ओरिजिनल मध्ये स्टेटमध्ये आणू शकत नाही. तो जो चेंज आहे हा कसा आहे, इट इज परमनंट. बरोबर? दुधाचं आपण दह्यामध्ये रूपांतर करतो. आता या दुधाचं दह्यामध्ये रूपांतर झालं, पण मग माझी इच्छा झाली की नाही मला परत त्या दह्याचं दूध बनवायचं आहे, तर आपण करू शकतो का?
नाही, कारण तिथे पण जो बदल होतोय तो कसा आहे, तो परमनंट चेंज आहे. आपण फिजिकल चेंजचं जर बघितलं की पाणी घेतलं आपण, पाणी आपण आपल्या फ्रीझरमध्ये जो आईस ट्रे असतो त्यामध्ये आपण टाकलं आणि मग ते फ्रीझरमध्ये ठेवलं, त्याचे क्यूब्स बनतील, आईस क्यूब्स. परत त्या आईस क्यूब्सचं आपण परत पाणी जे आहे ते बनवू शकतो नक्की. तुम्ही आईस क्यूब बाहेर काढा, थोड्या वेळाने ते मेल्ट होईल, परत तुम्हाला पाणी मिळेल. स्पंज आपण घेतला, त्यावरती फोर्स अप्लाय केला, किंवा रबर बँड आपण घेतला, फोर्स अप्लाय केला, स्पंज वरती फोर्स अप्लाय केला, तो स्पंज छोटा होईल. परत ते फोर्सेस रिमूव्ह केले की तो आपल्या ओरिजिनल स्टेटला येईल. रबर बँड आपण तो ताणला की तो मोठा होईल, परत त्याला आपण सोडून दिलं की परत तो आपल्या ओरिजिनल स्टेटला येईल. म्हणजे अशा प्रकारचे बरेचसे चेंजेस असतात की जे परमनंट असतात आणि काही चेंजेस हे टेम्पररी असतात. जे टेम्पररी चेंजेस आहेत ते असतात फिजिकल चेंजेस, आणि जे परमनंट चेंजेस आहेत ते असतात केमिकल चेंजेस. Now we are talking about the chemical reaction in which permanent changes occurs, and those changes in terms of chemistry we called it as what? Chemical reaction. साध्या साध्या गोष्टी आहेत. आपल्या घरचं किचन जे आहे ते सुद्धा एक प्रकारचे केमिस्ट्री लॅब आहे, केमिस्ट्री लॅबोरेटरी आहे. साध्या साध्या गोष्टी आपण आपल्या डेली रुटीनच्या आपण करत असतो की तुम्हाला म्हणजे सगळ्यात बेस्ट उदाहरण जर द्यायचं झालं तर आपण बरेच वेळा बघा ऍसिडिटी झाली असं आपण म्हणतो, किंवा तुमच्या घरी जे मोठे व्यक्ती असतील, आई बाबा, आजी आजोबा, काका काकू, कोणी पण, बऱ्याच वेळा ते कंप्लेंट करतात की मला ऍसिडिटीचा त्रास होतो आहे. मग ते इनो मिळतं आणि मग ते इनो आपण पाण्यामध्ये टाकतो आणि ते पितो, आणि मग थोड्या वेळाने लगेच आपल्याला रिलॅक्स होतो ते इनो पिल्यावरती. तिथे सुद्धा काय होत आहे, तिथे सुद्धा रिॲक्शन होते आहे. ऍसिडिटी होते आहे म्हणजे नेमकं काय होत आहे तुम्हाला हे माहिती असेल, तुम्ही बायो शिकता, त्यामुळे आपल्याला माहिती आहे की आपल्या शरीरामध्ये डायजेशन होत असताना स्टमकमध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिड जे आहे ते सिक्रेट होतं, आणि डायजेशनसाठी त्याचं सिक्रेशन आवश्यक असतं. बऱ्याच वेळा आपण जेव्हा खूप वेळपर्यंत उपाशी राहतो आहे किंवा खूप जास्त तिखट किंवा मसाल्याचं असं काही खाल्लं की ती ऍसिडिटी आपल्याला होते, कारण ते ऍसिड लेवल वाढते त्यामध्ये. मग जेव्हा आपण ते इनो पितो, तो इनो जो आहे तो इनो काय असतो, तो इनो म्हणजे ते बेस असतं. हे ऍसिड आणि बेस हे एकमेकांसोबत रिॲक्ट होतं, अँड ऍसिड रिॲक्ट विथ बेस, इट फॉर्म सॉल्ट अँड वॉटर. दॅट रिॲक्शन इज कॉल्ड एज न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. म्हणजे तिथे सुद्धा ती रिॲक्शन होते आहे. म्हणजे बघा की किती साधे साधे उदाहरणं आहे की ज्यामध्ये केमिकल रिॲक्शन्स होते आहे हे आपल्या लक्षात येतं. याही सारखे अनेक तुम्हाला उदाहरणं जे आहेत ते यात बघायला मिळते. तर केमिकल रिॲक्शन म्हणजे ज्यामध्ये काय होत आहे की काही गोष्टी या एकमेकांसोबत रिॲक्ट होतात आणि रिॲक्ट झाल्यावर त्यापासून आपल्याला नवीन काहीतरी मिळतं. आता या ज्या रिॲक्ट होणाऱ्या गोष्टी आहेत त्यांना आपण म्हणत असतो रिॲक्टंट्स. की सपोज आता दोन किंवा दोनपेक्षा जास्त गोष्टी ज्या आहेत त्या एकमेकांशी त्या रिॲक्ट करतात आहे, त्यांना आपण म्हणू रिॲक्टंट्स. आणि हे जे रिॲक्टंट्स आहे हे रिॲक्टंट्स एकमेकांशी कंबाईन झाले, कुठल्याही प्रकारची केमिकल रिॲक्शन झाली आणि त्यापासून आपल्याला काय मिळालं, त्यापासून आपल्याला मिळालं प्रोडक्ट. तर हे जे संपूर्ण रिप्रेझेंटेशन असतं त्याला आपण म्हणत असतो केमिकल रिॲक्शन. म्हणजे साधं मी उदाहरण देतो तुम्हाला की जसं मॅग्नेशियम असतं, मॅग्नेशियमची रिबीन आपण घेतली आणि ती आपण बर्न केली, ती जाळली, तर मॅग्नेशियमची रिबीन जी आहे ती आपण जाळतो आहे. मी आता इथे लिहितो आहे मॅग्नेशियम, आणि ती जाळतो म्हणजे आता एअर मध्ये ऑक्सिजन प्रेझेंट असतो. तुम्हाला सर्वांना हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांच्या प्रॉपर्टीज माहिती असतील की हायड्रोजन गॅस जो आहे तो कसा आहे, कंबस्टिबल आहे, तो बर्न होतो, अँड ऑक्सिजन सपोर्ट्स बर्निंग. तर आता मॅग्नेशियम रिबनला आपण जेव्हा जाळतो आहे तर इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन ती बर्न होते आणि मग त्याची राख तयार होते, ऍश तयार होते. ती जी राख असते दॅट नथिंग बट इट इज मॅग्नेशियम ऑक्साईड. ते काय असतं, मॅग्नेशियम ऑक्साईड असतं. म्हणजे बघा इथे एक साधी सरळ रिॲक्शन होते आहे की मॅग्नेशियम हे इन प्रेझेन्स ऑफ एअर काय होतं आहे, इन प्रेझेन्स ऑफ एअर म्हणजेच ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये ते बर्न होतं आणि त्यापासून मॅग्नेशियम ऑक्साईड बनतं. मग आता हे जे मॅग्नेशियम ऑक्साईड बनतं आहे हे यांच्यामुळे बनलं, त्यामुळे हे झाले रिॲक्टंट आणि यापासून हे बनलं काय, प्रोडक्ट. तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी यापासून आपण मॅग्नेशियम ऑक्साईड पासून परत मॅग्नेशियम आणि ऑक्सिजन सेपरेट करू शकत नाही, कारण हा जो चेंज आहे हा केमिकल चेंज आहे. आणि हे जे रिप्रेझेंटेशन आहे, दिस इज द रिप्रेझेंटेशन ऑफ अ केमिकल रिॲक्शन दॅट वी कॉल्ड एज अ रिॲक्शन, केमिकल रिॲक्शन. मग आता ही केमिकल रिॲक्शन काय असते, ती कशी लिहायची असते, त्याचे नियम काय आहे, आणि आता ही जी रिॲक्शन आहे
यामध्ये मॅग्नेशियम रिबन आहे. या मॅग्नेशियम रिबनला आपण बर्न करतो आहे, म्हणजे इन प्रेझेन्स ऑफ एअर अर्थातच. तर मॅग्नेशियम जेव्हा ऑक्सिजन सोबत कंबाईन होतो त्यापासून मॅग्नेशियम ऑक्साईड बनतं. ही केमिकल रिॲक्शन आहे. आता ही केमिकल रिॲक्शन कशी रिप्रेझेंट करायची, की मॅग्नेशियम मध्ये ऑक्सिजनला आपण ऍड केलं, त्याला बर्न करतोय आपण. आता एक्झॅक्टली आपण ऍड करतोय म्हणजे काय, तर ही मॅग्नेशियम रिबन ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये बर्न होते आहे आणि त्यामुळे मॅग्नेशियम ऑक्साईड तयार होतं. मग आता प्रत्येक वेळेस आपण अशा सगळ्या एलिमेंट्सचे सगळी नावं, कंपाऊंड्सचे नावं असं आपण घेणार आहोत का, तर नाही. तर यासाठीच प्रोव्हिजन असं आहे की आपण याचे सिम्बॉल्स जे आहेत ते युज करतो. यांचे जे फॉर्म्युलेज आहेत, मॉलिक्युलर फॉर्म्युलेज, ते आपण युज करतो. तसं मॅग्नेशियमचा सिम्बॉल आहे Mg, ऑक्सिजनचा सिम्बॉल आहे O. आता ऑक्सिजनचा एलिमेंट म्हटलं की तो सिम्बॉल O आहे, पण आता इन प्रेझेन्स ऑफ एअर ते होत आहे, त्यामध्ये ऑक्सिजन गॅस म्हणजे हा O2 झाला आणि त्यापासून तयार झालं हे मॅग्नेशियम ऑक्साईड. तुम्हाला सर्वांना या सिम्बॉल्सची गंमत माहिती आहे, मागच्या वर्षी तुम्ही शिकले आहात की पहिले काय होतं की फार कमी एलिमेंट्स होते तेव्हा सिम्बॉल्स जे आहे वेगवेगळ्या डिझाईन्सचे सिम्बॉल बनवले असायचे त्या एलिमेंटसाठी. जसं एक सर्कल झालं किंवा एक सर्कलमध्ये एक पॉइंट झालं किंवा सर्कलमध्ये सी, अशा प्रकारचे वेगवेगळे सिम्बॉल पहिले असायचे. पण जसजसं नवीन नवीन एलिमेंट्स फाइंड आउट होत गेले हे सिम्बॉल्स बनवणं थोडं डिफिकल्ट होत गेलं. आणि म्हणून तेव्हा बर्झेलियस नावाचा सायंटिस्ट होता आणि त्यांनी काय केलं की प्रत्येक एलिमेंटचं जे नाव आहे त्या नावाचं पहिलं अक्षर म्हणजे इंग्लिश मधलं अर्थात ते पहिलं अक्षर म्हणजे त्याचा सिम्बॉल झाला. जसं ऑक्सिजनचा O, हायड्रोजनचा H, नायट्रोजनचा N, सल्फरचा S, अशा पद्धतीने मग ते एलिमेंट्सचे सिम्बॉल्स जे आहेत ते फाइंड आउट झाले. आता तेव्हा काही एलिमेंट्स असे होते की ज्यांचे लॅटिन नाव माहिती होते. जसं सोडियमचं म्हटलं तर सोडियमचा आपण सिम्बॉल Na घेतो. मग आता नियमाप्रमाणे सोडियमचा S का नाही झाला, कारण S हा सिम्बॉल सल्फरचा होता, म्हणून मग सोडियमला काय द्यायचा, तर सोडियमचं नाव लॅटिन नाव तेव्हा माहिती होतं आणि ते नाव होतं नेट्रियम. पण नेट्रियम मध्ये पण N येतो आणि N सिम्बॉल हा नायट्रोजनचा होता, म्हणून मग काय झालं की कॅपिटल N पहिला आणि त्याच्यानंतरचं लेटर म्हणजे A, आणि म्हणून सोडियमचा सिम्बॉल झाला काय, Na. पोटॅशियम, पोटॅशियमचं लॅटिन नेम जे आहे ते काय आहे, केलियम, म्हणून त्याचा सिम्बॉल काय झाला, K. अशा पद्धतीने सगळे हे जे एलिमेंट्स आहेत त्यांचे सिम्बॉल तयार झाले. आणि मग हे सिम्बॉल्स वापरून जे फॉर्म्युलेज आहेत, मॉलिक्युलर फॉर्म्युलेज, जसं मॅग्नेशियम ऑक्साईड झालं, हायड्रोक्लोरिक ऍसिड दॅट इज HCl, सल्फ्युरिक ऍसिड H2SO4, सोडियम क्लोराईड NaCl, हे सगळे मॉलिक्युलर फॉर्म्युलेज जे आहेत ते तयार झाले. आणि या सगळ्या सिम्बॉल्सचा, या सगळ्या मॉलिक्युलर फॉर्म्युलांचा आपण युज करत असतो हे केमिकल इक्वेशन लिहिण्यासाठी. आता हे केमिकल इक्वेशन इथे मी एवढं लिहिलं म्हणजे हे संपलं असं नाही, तर यापुढे हे केमिकल रिॲक्शन इक्वेशन कसं लिहायचं असतं, ते लिहिण्याचे नियम काय आहेत, रूल्स काय आहेत, आणि तसंच ते बॅलन्स कसं करायचं असतं, हा अत्यंत महत्वाचा पॉइंट जो आहे, हा अत्यंत महत्वाचा पार्ट जो आहे तो आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी हा जो इंट्रोडक्टरी पार्ट आहे तो परत एकदा रिवाइज करायचा आहे. थँक्यू.